नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायने. आज मी तुम्हाला एका पेशंटबद्दल सांगणार आहे. हा एक विद्यार्थी आहे. हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेला आहे. बी कॉम्प्युटर म्हणजे 4थ्या वर्षी आहे. हिस्ट्री घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्याने म्हणजे 12वीमध्ये असताना चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता, चांगला स्कोर आला होता. पण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट सेशनमध्ये किंवा फर्स्ट टर्ममध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. सेकंड टर्ममध्ये त्याचा अभ्यासामध्ये त्याच्यामध्ये कमी जाणवलं. म्हणजे तो फेल झाला. म्हणजे 6 विषयापैकी 2 विषय पास झाला, नंतर 4 विषयावर तो पास होऊ शकला. मग पुन्हा एकदा अभ्यास केला, पास झाला. सेकंड इयरला तो क्लिअर होता. सेकंड इयरला व्यवस्थित पास झाला. परत थर्ड इयरला असताना पुन्हा त्याला सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आलेला, अभ्यास व्यवस्थित होत होता आणि पुन्हा फेल झाला थर्ड इयरला पण. थर्ड इयर पण पुन्हा कसं तरी करून पुन्हा एकदा रिपीट एक्झाम देऊन पास झाला आणि फोर्थ इयरला पुन्हा एकदा फेल झाला आणि आता आला होता की माझ्या 6 विषयापैकी एकच विषय पास, म्हणजे एका विषयामध्ये पास झाला. हिस्ट्री घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काय इश्यू होता. म्हणजे एकदा तो व्यवस्थित अभ्यास झाला, एकदा झाला नव्हता. आम्ही माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला ओव्हर थिंकिंगचा विषय होता, म्हणजे प्रॉब्लेम होता. म्हणजे तो त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मला वारंवार विचार यायचे, डोक्यामध्ये नको असले तरी विचार यायचे. मला कळायचं की हे विचार नको आहेत, तरी कुठल्याही विषयाचे आपण त्याला फालतू विचार म्हणतो आम्ही. तर तसे नको असलेले विचार, इंट्रुझिव्ह रिपीटेड थॉट्स म्हणतो आम्ही. तर हे विचार त्याला यायचे. मग आम्ही हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं जेव्हा जेव्हा तो फेल झाला होता त्या काळामध्ये त्याला वारंवार विचार यायचे. त्याला कळत होतं की असं येऊ नये, तरी ते व्हायचं. योगा, प्राणायाम, मेडिटेशनला प्रयत्न करायचा तो घालवायचा विचार, पण ते विषय त्याला शक्य झालं होतं. पण सेकंड इयरला तो व्यवस्थित पास झाला होता. मग आम्ही विचारलं तर तो म्हटला सेकंड इयरला मला अजिबात हा डिस्टर्बन्स नव्हता. मी अतिशय स्टेबल होतो. मला ओव्हर थिंकिंग त्या काळात नव्हतं. म्हणजे थोडक्यात ओव्हर थिंकिंगचे एपिसोड्स आले होते, पुन्हा गेले होते, पुन्हा आले होते. हिस्ट्री घेतल्यानंतर असं पण जाणवलं की त्याने एकदा सायकियाट्रिस्टची मदत घेतली होती फर्स्ट इयरला. पण 1-2 महिने ट्रीटमेंट घेतली आणि तो बरा झाला होता. पण सेकंड इयरला तो क्लिअर होता. थर्ड इयरला आपोआप तो बरा झाला होता. फोर्थ इयरला आता पुन्हा ती अडचण आली. आता मात्र तो म्हणतो की मी सगळे मेथड वापरतो, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज, मन रमवतो, गाणी म्हणतो. कधी कधी गाणी ऐकतो पण म्हणतो, पण तरीही त्याला फरक पडत नाही. तर अशा वेळी आम्ही आता डायग्नोसिस केलं ओव्हर थिंकिंग, ऑब्सेसिव्ह थॉट डिसऑर्डर, आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. औषधोपचार आणि RTMS म्हणून नवीन ट्रीटमेंट आहे, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये आम्ही मॅग्नेटिक फील्ड जनरेट करून मेंदूच्या पेशींना स्टिम्युलेट करतो आणि रसायनाची लेवल नॉर्मल करतो. तर आता पाहूया या पेशंटमध्ये किती फरक पडतो. जस्ट मला सांगावंसं वाटतं की अभ्यासामध्ये परफॉर्मन्स कमी असेल तर जरूर आपण शक्य असेल तर सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरची मदत नक्की घेऊ शकता, कन्सल्ट करू शकता. काय प्रॉब्लेम आहे जाणून घेऊन आपण पुढचं नियोजन करू शकतो. नमस्कार.